मुंबई तक ब्रॉट यू बाय हिरल वाह इंडिया स्पाइसेस। वाह इंडिया कंप्लीट मसाले, आपके घर का शेफ। महायुती आणि महाविकास आघाडी असं जर एकंदरीत पाहिलं तर भाजपला आपल्या जिल्ह्यामध्ये वातावरण जे पोषक, आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडं बोललं जात होतं की थोडं भाजपला वातावरण पोषक नाही म्हणून, पण आता परत ते वातावरण जे आहे ते पोषक वातावरण आपल्याकडे भाजपला आहे, वंचितला पण आहे की राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नाही, कोणी कोणाचा शत्रू नाही असं म्हटलं जातं त्याचा प्रत्येक लोकांना आता येणार आहे। मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये प्रामुख्याने सकल मराठा समाजाचं वोटिंग हे सर्वाधिक आहे। 2 नंबरवर त्या ठिकाणी बौद्ध समाजाचं मतदान आहे, त्यानंतर माडी समाज आणि बंजारा समाजाचं सुद्धा मतदान बार्शी तालुक्यात आहे। त्यामुळे मूर्तिजापूर मतदारसंघासाठी प्रामुख्याने जातीय समीकरण लक्षात घेऊनच तिकीट जर दिलं तर त्या उमेदवाराचा विजय निश्चित होऊ शकतो। महाराष्ट्राचं एकंदरीत चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असंच बोललं जात असलं तरी अकोला जिल्हा त्याला अपवाद आहे। अकोला जिल्ह्यामध्ये वंचितचं एक खूप स्वतःचं एक फॅक्टर आहे। वंचित ज्या दिशेने वळेल, ते ज्या दिशेने ज्यांच्या सोबत असतील ते, किंवा त्यांचे म्हणजे मतं किती खातात ते, त्याच्यावर तिथलचं समीकरण बदलते। वंचित बहुजन आघाडी जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये पॉवरफुल स्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी असते आपल्या जिल्ह्यात। जसं संजय भाऊने आता नंतर सांगितलं की जिल्ह्यामधील जे राजकारण आहे ते राज्यात काही असो, मात्र जिल्ह्यातलं राजकारण ते वेगळं असतं आणि वंचित बहुती असतं। जर आपल्या 5 मतदारसंघापैकी जर अकोला पश्चिम जर मतदारसंघ सोडला तर अकोला पश्चिममध्ये वंचित बहुजन आघाडी थोडी वीक राहते, मात्र इतर 4ही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जे आहे ते तुल्यबळ चांगलं असतं, म्हणजे प्राबल्य चांगलं आहे त्यांचं। नमस्कार, मी धनंजय साबळे, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। विधानसभेच्या मुंबई तकच्या आखाड्या या प्रोग्राममध्ये आज आपण संपूर्ण अकोला जिल्ह्यात जे पाचही मतदारसंघ आहेत विधानसभेचे, त्या विधानसभेच्या पक्षामध्ये कोणाचं बलाबल आहे, काय समीकरणं पुढे येतील। सध्याचं भाजपची पहिली यादी जी आहे उमेदवारांची जारी झालेली आहे, त्यामध्ये रणधीर सावरकरांचं नाव आहे। त्यानंतर वंचितनी आपला उमेदवार बाळापूर मतदारसंघासाठी जो आहे तो घोषित केलेला आहे। तर तिसरं जे आहे UPT म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे विद्यमान आमदार आहेत नितीन देशमुख यांचं नाव फक्त ऑफिशियली जारी करण्याचा हे काम बाकी आहे। पण एकंदरीतच या संपूर्ण मतदारसंघामध्ये कोण्या पक्षाचं कसं बलाबल राहील, कोण्या मतदारसंघामध्ये काय होईल, कारण सध्याच्या घडीला या ठिकाणी मागच्या वेळेसचे 2019ला जी निवडणूक झालेली आहे त्या ठिकाणी 4 ठिकाणी भाजपचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, तर एक UPT म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे नितीन देशमुख। नेमकं पत्रकारांच्या नजरेतून या विधानसभेकडे कसं पाहिलं जातं, कारण महाराष्ट्रातली निवडणूक जी आहे ती फार वेगळी आहे, कारण इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल ती कालपर्यंत जे एकामेकाचे चेहरे पाहणं पसंत करत नव्हते ते आज एकामेकासोबत या ठिकाणी लढता आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रातलं राजकारण आणि अकोला जिल्ह्यातलं राजकारण फार वेगळं असतं, कारण या राजकारणात एक प्रमुख पक्ष जो आहे तो वंचित बहुजन आघाडीचा आहे। याचा बलाबल मोठा आहे, कारण त्याचा गड मानला जातो, नागपूरनंतर अकोल्याचा भाजप गड मानला जातो। नेमकं या दोन्ही गडामध्ये कशा पद्धतीने निवडणुकीकडे जातात हे पत्रकारांच्या नजरेतून जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक पत्रकार आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत दिव्य मराठीचे जे ब्युरो चीफ आहेत दिलीप ब्राह्मणे सर, कसं राहील चित्र या 2024च्या विधानसभा निवडणुकीचं जर चित्र आपण बघितलं आणि मागे जर आपण 2019च्या निवडणुकांमध्ये जर गेलो तर 2019मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या आघाडी आणि युती आणि वंचित बहुजन आघाडी असं आपल्या जिल्ह्यातील एकंदरीत चित्र होतं। 2 पक्ष होते, युतीमध्ये 2 पक्ष, आघाडीमध्ये 2 पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिकडे, शिवसेना भाजप आणि वंचित एक वेगळा होता। या वर्षीचं चित्र जर असं बघितलं 3 पक्षाची आघाडी आहे, युती आहे त्याच्यामध्ये, आणि वंचित मात्र तसंच आपला जो सिंगल लार्जेस्ट पार्टी जी मागे होती ती आजही कायम आहे। आणि मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी जी आहे ती 5 पैकी 4 मतदारसंघामध्ये 2 नंबरला होती आणि एक मतदारसंघ जो आहे तो मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये खूप कमी मताने काटेकी टक्कर झाली आणि तिथे अगदी 1819 मतांनी वंचितच्या उमेदवाराचा तिथे पराभव झाला त्यावेळेस। आता यावेळच्या जर परिस्थिती जर आपण बघितली आणि 5 वर्षाचं जे राजकारण झालं, राज्यामध्ये जे राजकारण झालं, घडामोडी झाल्या
आणि नंतर एका शिवसेनेची 2 शिवसेना, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. आता त्या 2 राष्ट्रवादीचा आपल्या जिल्ह्यामध्ये किती फरक आहे हा एक आपल्या जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा राहील. म्हणजे इथे किती आहे, शिवसेनेचंही त्याच पद्धतीनं आहे इथे. म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी असं जर एकंदरीत पाहिलं तर भाजपला आपल्या जिल्ह्यामध्ये वातावरण जे पोषक, आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडं बोललं जात होतं की थोडं भाजपला वातावरण पोषक नाही म्हणून, पण आता परत ते वातावरण जे आहे ते पोषक वातावरण आपल्याकडे भाजपला आहे, वंचितला पण आहे. आता महाविकास आघाडीचा जर पाहणं जर झालं तर उमेदवार अजून निश्चित नाही. महाविकास आघाडीकडे उमेदवार कोण येतात? बाळापूर विधानसभा मतदारसंघाची एक जवळपास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी सीट आहे, नितीन देशमुख विद्यमान आमदार आहेत, त्यांचं जवळपास फायनल आहे. हां, फक्त ती एक महाविकास आघाडीची एक सीट आपल्याकडे फायनल आहे. बाकीच्या सीट काही फायनल नाही. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा एक सीट आहे त्यांची बाळापूर मतदारसंघाची, ती जाहीर केली आहे. म्हणजे बाळापूरमध्ये 2 पक्षाचे उमेदवार ठरले, तिथे फक्त महायुतीचा उमेदवार ठरायचा बाकी आहे. आता महायुतीमध्ये ती जागा कोणाला द्यायची याच्यामुळे ते भिजत घोंगलं सध्या त्याच्याकडे ते चाललं आहे की ती शिंदे गट यांच्या शिवसेना द्यायची का राष्ट्रवादीला द्यायची का भाजपच त्याच्यावर दावा करतो आहे, तर हे अजून निश्चित नाही. तर त्याच्यामुळे ते तिथे बाळापूरचं जे आहे ते थोडंफार जास्त नाही पण थोडंफार एक दिसतं आहे की वंचितने मुस्लिम उमेदवार टाकल्यामुळे तिथे जे विद्यमान जे आता आमदार आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं, कारण शेवटी महाविकास आघाडी जो आहे तो तिथे अल्पसंख्याक मतं त्यांच्यामध्ये आहेत. काँग्रेसची मतं ते असतात जे तिथे माजी आमदार होते नतीकुद्दीन खतीब यांच्यात ते वंचितमध्ये आल्यामुळे साहजिकच ती थोडी धाकधूक पक्षांना ते वाटतेच. तर तो एक आहे. आणि आजच आपल्याकडे भाजपची एक उमेदवारी जाहीर झाली, अकोला पूर्वची विद्यमान आमदार जे आहेत रणधीर सावरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे तो एक हे झाला आहे. आता तिथे वंचितचा उमेदवार कोण राहतो आणि महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार येतो ते बघावं लागेल. 2019चं जर चित्र जर पाहिलं आपण तर तिथे रणधीर सावरकर मोठ्या मताधिक्यानं तिथे विजय झाले होते 25,000. हां, आणि त्यांची जिल्ह्यावर या 5 वर्षामध्ये पकडही चांगल्या पद्धतीने आहे. जिल्ह्यातील जे आपल्याकडे जे खासदार आहे, मागे जे खासदार होते संजयभाऊ धोत्रे यांच्यानंतर जे भाजपची जी कमान आहे ती रणधीर सावरकर यांच्याकडे आली आणि ती त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची ते सिद्ध करून दाखवली. तेव्हा वाटत होतं की बाबा त्या नेतृत्वावर थोडंसं लोक बोलत होते, पण त्यांनी ते एक सिद्ध करून दाखवल्यामुळे काय झालं की भाजप जिल्ह्यामध्ये पकडमध्ये चांगली आहे. आणि वंचितचं तर माहीतच आहे, वंचित मतं घेतेच आपल्याकडे. आणि यावेळेस वंचितहीसुद्धा फॅक्टर जो आहे तो पॉवरफुल राहू शकतो या 3 पक्षाच्या याच्यामध्ये, कारण महायुतीमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपच तुल्यबळ आहे आपल्याकडे जर पाहिलं महायुतीमध्ये. कारण आपल्याकडे शिंदे सेना जी असेल ती फारशी ही नाही आहे, शिंदे सेना किंवा अजित पवारांचा जो फारसं नाही आहे, पण भाजपची ताकद पहिल्यापासून आहे आणि ती राहील याच्यामध्ये. फक्त काँग्रेस आपल्या महायुतीमध्ये, आपल्या महाविकास आघाडीमध्ये नेमकं आता उमेदवार कोण राहतात, कसे राहतात, अकोला पश्चिममधून कोण कॅन्डिडेट येतो त्याच्यावर आहे. कारण अकोला पश्चिम ही जी जागा आहे 30 वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे ती जागा. त्याच्यामुळे त्या जागेकडे पाहणं मोठं आता आपल्याला ते औत्सुक्याचंच आहे की तिथे नेमकं उमेदवार कोण राहील, अल्पसंख्याक राहील का आपला हिंदी भाषिक राहील का तुमचा मराठी राहील, याच्यावर सर्व गणितं अवलंबून आहेत. कारण ज्या घडामोडी ज्या सातत्यानं अकोला पश्चिममध्ये चालत आहेत, म्हणजे आपण पाहिलं या 5 वर्षामध्ये गेल्या वर्षीसुद्धा एक दंगल झाली तिथे. आतासुद्धा परत काही दिवसापूर्वी याच महिन्यामध्ये 7 तारखेला तो विषय झाला. म्हणजे म्हणून तिथलं राजकारण नेमकं हे आता याच्या बाहेरचं आहे. उमेदवार कोण राहतील याच्यावर सर्व आहे याच्यामध्ये. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मोहनजी खडसे सर आहेत. सर, कसं पाहता या निवडणुकीकडे? कारण कालपर्यंत जे पक्ष एकामेकाच्या विरोधात होते तेच आता सोबत लढत आहेत. नेमकं राजकारण कसं राहील? अकोल्यात काही वेगळं बदल होईल? वेगळा बदल फारसा अपेक्षित नाही. त्याचं कारण सांगतो, म्हणजे माझ्याजवळ त्याचं आकलन स्पष्ट आहे. ते असं की राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नाही, कोणी कोणाचा शत्रू नाही असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय लोकांना आता येणार आहे की जे एक दुसऱ्याच्या विरोधात होते ते एक दुसऱ्यासोबत राहतील. आणि मला पटो, तुम्हाला पटो, लोकांना पटो किंवा न पटो, भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व या जिल्ह्यामध्ये तरी आहे. अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर हा एक खंदा कार्यकर्ता, एक चांगला कार्यकर्ता म्हणून तो, म्हणजे जे सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की त्यांचं नाव चांगलं आहे. ते काम करणारा माणूस म्हणून त्यांचं नाव आहे. आता अकोला पश्चिममध्ये माझ्या आधी जे सन्माननीय ब्राह्मणे सर बोललेत, त्यांचं आकलन जे आहे त्या आकलनाशी मी सहमत आहे.
की त्या ठिकाणी कोणाला तिकीटं कोणाला मिळतात, म्हणजे भारतीय जनता पक्षात कोणाला तिकीट मिळतं आणि काँग्रेसमध्ये कोणाला तिकीट मिळतं हे महत्त्वाचं आहे. कारण 2019ची निवडणूक जी आहे ती आम्हाला माहीत आहे. ती झाली कशी, निवडून कोण आलं, किती मतांनी निवडून आलं, का निवडून आलं, कशा निवडून आलं, सगळ्यांना सगळी परिस्थिती माहीत आहे. प्रश्न आहे अकोटचा. तर अकोटमध्ये माझा परिचय जेवढा आहे, जेवढ्या लोकांशी मी बोललो आहे, तिथे भारतीय जनता पक्षाची परिस्थिती फारशी चांगली नाही, म्हणजे माझ्या मते चांगली नाही. मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी असे दोनपैकी कोणाला तरी संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. आणि बाळापूरला जे महाराष्ट्रभर सगळे लोक जे बोलत आहेत ना, काय बोलत आहेत की काँग्रेसला मुस्लिम बांधवांचं मतदान अधिक प्रमाणात मिळालं, म्हणून कदाचित बाळापूर मतदारसंघामध्ये मुस्लिम लोक मतदार भरपूर असल्यामुळे त्या ठिकाणी मुस्लिम माणसाला बहुजन वंचित आघाडीतर्फे उभं करण्याचा जो प्रयत्न झाला, तो प्रयत्न मला असं वाटतं बाळासाहेब आंबेडकरांनी राजकीय गणित आणि निवडणूक जी आहे त्या निवडणुकीचे गणितच वेगळे आहेत. म्हणजे ते तुम्हाला पटो, मला आवडो न आवडो तो भाग नाही. निवडून यायचं म्हणजे असं करावं लागतं. तसं दोन्ही पक्ष करत आहेत. त्यामध्ये एक मात्र खरं की भारतीय जनता पक्षाची परिस्थिती चांगली आहे, मात्र ती खूप चांगली आहे असं म्हणण्याचं धाडस मला करता येत नाही. कारण त्याचं कारण असं आहे धनंजय, की वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. आणि भाजपच्या अनेक लोकांना मी सतत म्हणत आलो की तुम्ही RSSला सोबत जे घेतलं आहे ना, त्यांचा एक गुण घ्या हो, एक थिंक टँक ठेवा तुम्ही. त्यात काही पत्रकार ठेवा, काही सामाजिक कार्यकर्ते ठेवा, काही माणसं अशी ठेवा जी तुम्हाला सांगतील की साबळे सर तुमचं हे चुकते आहे, आज तकवाल्यांचं हे चुकते आहे, असं कोणतरी म्हटलं पाहिजे ना. असं म्हणणारं त्या पक्षामध्ये कमी लोक आहेत असं मला वाटतं. आणि ती टीका सहन करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये जितकी जास्त येईल तितका तो माणूस पुढे जाईल, मग राजकीय पक्ष असो की एखादा व्यक्ती असो. नक्कीच खूप मस्त विश्लेषण केलं सर. मूर्तिजापूर मतदारसंघ जो राखीव आहे यामधलं चित्र कसं राहील आणि इतरत्र जिल्ह्यातलं चित्र कसं राहील, आपल्यासोबत योगेश फरफटे सकाळ माध्यमाचे पत्रकार आहेत. नमस्कार. आज भाजपाने आपल्या जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये अकोला पूर्वसाठी विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांच्या नावाची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीनंतर अकोला जिल्ह्यातील भाजपाच्या गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मूर्तिजापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर मूर्तिजापूर मतदारसंघाची फारशी परिस्थिती चांगली नाही आहे. कारण गेल्या 2 दिवसापूर्वीच मूर्तिजापूर मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यात विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात एक गट, भाजपातील एक गट सक्रिय झाला होता. आणि काल त्या गटातील काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार हरीश पिंपळे यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आमदार हरीश पिंपळे यांना भाजपाकडून तिकीट मिळेल की नाही अशी सुद्धा सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये त्यांच्याविरुद्ध जो सक्रिय गट आहे तो निश्चितच त्यांना उमेदवारी दिली तरी त्यांच्या बाजूने उभा राहील की नाही यावर सुद्धा साशंकता आहे. नाही, मला एक सांगा की बाकी इतरत्र त्या मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती राहील, वंचितकडून कोण उमेदवार असू शकतं किंवा ते जागा जी आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कोण उमेदवार असू शकतं, कशी लढाई होईल त्या ठिकाणी? बरोबर. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे यांचा सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला हा आपणा सर्वांना प्रख्यात आहेतच. त्यांच्या या सोशल इंजिनिअरिंगच्या फॉर्म्युल्यामुळेच त्यांनी मूर्तिजापूर मतदारसंघातील एकंदरीत जातीय समीकरण लक्षात घेता त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉक्टर सुगत वाघमारे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची सुद्धा चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळे डॉक्टर सुगत वाघमारे यांनी आपला प्रचारसुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून त्या ठिकाणी सम्राट डोंगरदिवे यांनासुद्धा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. वाघमारे आणि डोंगरदिवे हे दोन्ही तगडे उमेदवार एकाच म्हणजे जातीचे आहेत. वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये प्रामुख्याने सकल मराठा समाजाचं वोटिंग हे सर्वाधिक आहे. 2 नंबरवर त्या ठिकाणी
म्हणजे बौद्ध समाजाचं मतदान आहे, त्यानंतर माडी समाज आणि बंजारा समाजाचं सुद्धा मतदान बार्शी तालुक्यात आहे. त्यामुळे मूर्तिजापूर मतदारसंघासाठी प्रामुख्याने जातीय समीकरण लक्षात घेऊनच तिकीट जर दिलं तर त्या उमेदवाराचा विजय निश्चित होऊ शकतो असं सर्वश्रुत आहे. नेमकं अकोला पूर्व किंवा अकोला पश्चिममध्ये एक संक्षिप्त सांगा काय राहील समीकरण. अकोला पूर्व मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली. गेल्या काही 5 वर्षाचा कालावधी लक्षात घेता आमदार रणधीर सावरकर यांनी चांगल्या प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये केलं आहे. निश्चितच त्याचा फायदा हा त्यांना होईल. प्रामुख्याने शेतकरी आणि बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचं काम त्यांनी या मध्यंतरीच्या काळात केलं. त्यामुळे त्यांच्याविषयीची सहानुभूती वाढली आहे. मात्र अकोला पश्चिममध्ये फारशी तशी परिस्थिती नाही आहे, कारण अकोला पश्चिममध्ये जे दिवंगत आमदार होते गोवर्धन शर्मा यांच्या कामाबद्दल सुद्धा नाराजी आहे. त्यामुळे आणि गोवर्धन शर्मा यांच्या जागेवर त्यांची सून किंवा त्यांच्या मुलाला उमेदवारी द्यावी असं सुद्धा एक भाजपातील गट म्हणतो. पण त्याला सुद्धा घराणेशाहीलाच म्हणजे त्या ठिकाणी तिकीट देण्याला सुद्धा विरोध होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर जर विजय अग्रवाल, नंतर अश्विनी हातवळणे किंवा हरीश आलिमचंदानी या लोकांना जर तिकीट दिलं तर अधिक चांगलं होईल असा सुद्धा एक सूर भाजपाच्या दुसऱ्या गटातून समोर येत आहे. प्रश्नच नाही. ही जी विश्लेषण आहे, आणखी विश्लेषण आपण सुरूच ठेवणार आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय खांडेकर सर आहेत. सर, कसं चित्र राहील जिल्ह्याचं? मागच्या 5 वर्षात 2 सरकार आल्या, महाविकास आघाडी आणि महायुती. नेमकं मतदार जो आहे कोणाकडे वळेल, काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राचं एकंदरीत चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असंच बोललं जात असलं तरी अकोला जिल्हा त्याला अपवाद आहे. अकोला जिल्ह्यामध्ये वंचितचं एक खूप स्वतःचं एक फॅक्टर आहे. वंचित ज्या दिशेने वळेल, ज्या दिशेने ज्यांच्या सोबत असतील ते, किंवा त्यांचे म्हणजे मतं किती खातात ते, त्याच्यावर तिथलचं समीकरण बदलते. आणि त्याच्याही पलीकडे समजा भाजपने चांगले उमेदवार दिले तर त्यांची स्थिती फारशी म्हणजे चांगली होऊ शकते. परंतु या दरम्यान समजा वंचितने जर त्याच्यापेक्षा तगडे उमेदवार आणि चांगले चेहरे दिले तर त्यांची स्थिती चांगली होऊ शकते. अकोल्यातला सिक्वेन्स पाहिला तर भाजपा, काँग्रेस, वंचित आणि त्यानंतर इतर जे लागतात. कारण की हे जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांची तेवढी क्षमता नाही अकोल्यात तरी. त्याच्यामुळे असं वाटतं की एकंदरीत जे म्हणजे बाळासाहेबांची जी स्थिती आहे, बाळासाहेब निर्णायक असू शकतात, पण बाळासाहेब नेमके चेहरे कोणते देतात आणि भाजप नेमके चेहरे कोणते देते, उमेदवारी ज्यांना कोणाला मिळते त्याच्यावर भविष्यातलं चित्र अवलंबून आहे. काय या निवडणुकीत वंचितनी मागच्या वेळेस जशा प्रकारचं चांगलं परफॉर्मन्स राहिलं नाही, म्हणजे निवडून येण्यापुरतं परफॉर्मन्स तशा पद्धतीने चांगलं राहिलं मताचं पर्सेंटेजचं, पण शेवटी निवडून आला तरच महत्त्व आहे. पण यावेळेस परफॉर्मन्स चांगला राहील वंचितचा, वंचित काही खातं उघडू शकतं असं वाटतं? निश्चितच बाळापूरची त्यांची स्थिती फार चांगली आहे. त्याच्यासोबतच मूर्तिजापूर आणि अकोटमध्ये सुद्धा वंचितची चांगली स्थिती राहू शकते जर भाजपने तिथे चांगले कॅन्डिडेट दिले नाही तर. एकंदरीतच या संपूर्ण चर्चेमध्ये आपल्यासोबत आणखी पत्रकार आहेत. दैनिक भास्करचे जे सिटी संपादक आहेत रामविलास शुक्ला सर, काय वाटतं भाजप यावेळेस मागच्या वेळेससारखं किंवा आपला गड राखू शकेल का? मागच्या वेळेसच्या सारखी तर परिस्थिती बिलकुल नाही आहे. बाकीच्यांनी जे म्हटलं ते माझ्या आकलनाप्रमाणे असं आहे की लोकसभेमध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे की काहीतरी वेगळं वाटत आहे. आणि त्या वेगळं वाटण्यामध्ये काय आहे की एक तर महागाई जी आजच्या परिस्थितीमध्ये आहे ती जास्त यांना हे करत आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेस शिंदे सरकारने लाडकी बहीण, अमके वगैरे वगैरे ज्या योजना आणल्या त्याचा फायदा लोक खूप उचलत आहेत. पण त्यांचा बोलण्याचा जो सूर आहे तो वेगळा आहे की बा काय आहे, सरकार जर आलं नाही तर आपण काय करणार, मग आपल्याला पैसे मिळतील का, तर जेवढं मिळत आहे तेवढं घेऊन घ्या, त्याच्यानंतर बघू काय आहे. ही सर्वात मेन त्याची स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामुळे लोक बोलतात काही, मतदान काहीतरी वेगळं करतील असं चित्र याच्यामध्ये दिसत आहे. आणि सर्वात मेन याच्यामध्ये सांगायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीने आता जे धम्मचक्र प्रवर्तनचं हे झाला सोहळा त्याच्यामध्ये इतकं जबरदस्त आपलं प्रदर्शन दाखवलेलं आहे की अकोला जिल्ह्यामध्ये
आम्ही काय पोझिशनवर आहोत हे ते दाखवू शकत आहे आणि आमची इथे जी भूमिका राहील ती निर्णायक राहील हे ते सांगण्याचं त्यांनी कमबॅक करतील वंचित बहुजन आघाडी 100% कमबॅक करतील. फक्त प्रश्न एवढाच राहील की त्यांनी चेहरा जर चांगला दिला जो यांना सर्वंकष राहील. अकोला जिल्ह्यामध्ये जे लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की हा माणूस आपल्याला काहीतरी करू शकतो, आपल्या फेवरचा आहे, असे माणसं जर दिले तर नक्कीच त्यांचा फायदा त्यांना होईल आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो सरळ सरळ BJPला होईल. पाचही मतदारसंघाचं कसं आकलन कराल? काय वाटतं तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत? अकोला पूर्वमध्ये जर बघितलं तर अकोला पूर्व तर क्लिअर आहे BJPकडे, कारण त्याच्यामध्ये रणजित सावरकरांचं काम खूप चांगलं आहे. त्यांनी केलेलं आहे जे काही केलेलं आहे आणि त्यांनी हेच नाही, लोकसभा इलेक्शनमध्येही त्यांनी पद्धतशीर काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे. त्यामुळे ते निवडून येतील त्याच्यात वांधा नाही आहे. अकोला पश्चिमचा जर विचार केला तर इथे विचित्र परिस्थिती आहे. पक्षांतर्गतच फार याच्यामध्ये पहिली गोष्ट तर जे ते म्हणतात की बा पारंपरिक हे द्या तुम्ही, म्हणजे बा लालाजी गेले तर लालाजीच्या मुलाला द्या किंवा त्यांच्या पत्नी यांना सुनेला द्या. तर एक जो हे आहे काय म्हणावं आपण त्याला, त्यांचा फीडबॅक तो योग्य वाटत नाही आहे. कारण खूप लोक आता 30 वर्षापासून त्यांच्याशी सोबत करून कंटाळले याच्यासाठी की भलेही त्याच्यासोबत असतील पण त्यांच्याकडनं एकंदरीत त्यांच्याकडनं जी विकासाची अपेक्षा होती ती काही पूर्ण झालेली नाही आहे. त्याच्यामुळे मग तिथे काय करणार, तर मग मागच्या वेळेस जसे काँग्रेसचे होते शाहिद खान पठाणला दिलं होतं, यावेळेस परत एक सुरू होतो आहे की ते जिशान हुसेनला पण तिकीट द्या. तर असं जर काही हे झालं तर मग यांना द्या की त्यांना द्या, आणि त्याच्यापैकी एखादा जर तिच्यामध्ये पडला किंवा दोघंही जर ऐनवेळेवर आले, एखादा बंडखोरी करून जर आला तर मुस्लिम कॅन्डिडेटमध्ये फाईट होऊन जाईल. त्याचा फायदा होईल सरळ सरळ BJPला. आणि याच्यामध्ये हेही थोडंसं बोललं जाते की समजा हे दोघेही आहेत काँग्रेसवाले ज्यांची मी नावं घेतले, त्यातला एखाद्याला तिकीट मिळालं आणि एखाद्याला मिळालं नाही तर दुसरा पटकन वंचितला जाऊ शकतो. कारण मागच्या वेळेस असं झालं होतं, मदन भरगड सरळ पटकन त्याच्या वंचितला गेले आणि त्याचा इफेक्ट असा पडला की काँग्रेस पडली. त्याच्यामुळेच पडली का त्या 20-22 हजार वोट 20-22 हजार मदन भरगडने घेतले मदन भरगडने घेतले आणि हा फक्त 2100-2150 मतांनी हा पडला. तर ही परिस्थिती याच्यामध्ये पश्चिममध्ये होऊ शकते. राहिलं बाळापूरमध्ये वंचितने दिलेलं आहे यांना खतीबला दिलेलं जरी असलं तरी माझ्या आकलनाप्रमाणे असं आहे की त्यांना बाळापूरमध्ये जो खूप चांगला सपोर्ट आहे. पण पातूर एरिया जो आहे त्याच्यामध्ये तिथल्या लोकांना खास करून त्यांच्या समाजाला खतीब नकोच असं. कारण मी आता 2-4 दिवसाआधी जाऊन आलो, तिथे काही लोकांशी बोललो, त्यांचा सूर तोच लागला. त्यावरून असं वाटते की आता त्यांनी इथे जर हा प्रयोग केला तर नितीन देशमुख जे आहेत उवाठाचे, त्यांची तिकीट आहेच, ते शुअर येऊ शकतात. आणि BJP तिथे कोणालाही देईल तर मग BJPला तिथे खूप मोठी आपली ताकद लावावी लागेल. त्याच वेळेस तिथे यामध्ये सफल होऊ शकतील. अकोटमध्ये ह्याच परिस्थिती आहे. अकोटमध्ये जरी सांगितलं त्यांनी की यांना भारसाकळ्यांना तिकीट मिळणार आहे, पण भारसाकळे फारसे सक्रिय नाहीत असं म्हणता येईल. कारण ज्यावेळेस हे इलेक्शन जवळ आलं त्यावेळेस ते सक्रिय झाले आणि तिथपर्यंत काही एवढं पब्लिकच्या संपर्कातही राहत नव्हते आणि बाकी नव्हते. 9 वर्ष एका रस्त्याला लागतात. उलट संतोष रहाटे आणि बाकीचे जे हे आहेत जे वंचित वगैरे होते त्यांचं जे कार्य होतं त्यांनी भलेही आता त्यांच्या हातात काही नसल्यामुळे ते विचार करू शकले नाहीत, पण त्यांची जी एकंदरीत इमेज आहे त्यांच्यापेक्षा बऱ्यापैकी आहे. संजय देशमुख आहेत, बाकीचे आहेत, बोडखे आहेत, गणगणे आहेत, जे आपण ज्यांना म्हणजे वस्तुस्थिती तिथं आपण सध्या हे म्हणू शकतो की तिथं तिकीट हे सीट क्लिअर नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही बोलणं किंवा अमकं येईल किंवा अमकं येईल हे नाही येत. पण तिथे फक्त हाच एक आपण हे सांगू शकतो की तिथे वंचित आणि BJP या दोघांमध्ये फाईट होऊ शकते. एकंदरीतच या संपूर्ण राजकारणात वंचित हा सर्वात महत्त्वाचा घटक पक्ष आहे. एक शेवटचा प्रश्न सरांकडून घेऊ आपण. सर, वंचितची जशी मागच्या वेळी जी फाईट झालेली आहे ते नेमकं भाजपला साथ आहे की काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला त्याचा सेटबॅक बसतो आहे? नाही, कसं आहे की वंचित बहुजन आघाडी जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये पॉवरफुल स्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी असते आपल्या जिल्ह्यात. जसं संजय भाऊने आता नंतर सांगितलं की जिल्ह्यामधील जे राजकारण आहे ते राज्यात काही असो, मात्र जिल्ह्यातलं राजकारण ते वेगळं असतं आणि वंचित बहुती असतं. जर आपल्या 5 मतदारसंघापैकी जर अकोला पश्चिम जर मतदारसंघ सोडला तर अकोला पश्चिममध्ये वंचित बहुजन आघाडी थोडी वीक राहते. मात्र इतर 4ही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जे आहे ते तुल्यबळ चांगलं असतं, म्हणजे प्राबल्य चांगलं आहे त्यांचं.
आता आपण मागे जे 5ही मतदारसंघाचं बघितलं, आपण जर म्हणतो की भाजपला स्थिती पोषक आहे, चांगली आहे, पण दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे भाजपला पोषक का आपण म्हणतो आहे, तर भाजपचं एक जर या पक्षांमध्ये जर सर्व बघितलं तर नियोजनामध्ये भाजप नंबर 1 आहे. त्यांचं प्लॅनिंग मायक्रो प्लॅनिंग असतं भाजपचं. तेवढं मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाकडे नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा जो एक वोट बँक जी आहे ती एक स्थिर आहे, त्याच्यामुळे तिथेसुद्धा तो प्लॅनिंगचा विषय येतोच. पण ते भाजपच्या सोबत त्यांचं एक प्लॅनिंग एक चांगलं असतं याच्यामध्ये. म्हणून यावेळेसची स्थिती जर 5ही मतदारसंघातील पाहिली तर 2019मध्ये जसं आपल्याकडे काय झालं की 100% युती म्हणजे भाजपच्या 4 जागा निवडून आल्या, 1 जागा शिवसेनेची निवडून आली बाळापूरची, तर 100% होतं. तिथे वंचितचं मागच्या वर्षीच फक्त असं झालं की वंचितचं तिथे नुकसान झालं आहे, त्यांना ते त्यांची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. मात्र यंदाची जी स्थिती आहे तर याच्यामध्ये वंचितला सुद्धा संधी आहे, तसेच महाविकास आघाडीलाही संधी आहे याच्यामध्ये, आणि भाजपलाही संधी आहे. म्हणजे यावेळेसचं जर बघितलं तर तिन्ही जे हे आहेत पक्ष आहेत त्या तिघांनासुद्धा संधी आहे. फक्त आता नेमकं त्या संधीचं सोनं कुठला पक्ष कशा पद्धतीनं करतो याच्यावर सर्व जिल्ह्याचं आपल्या राजकारण अवलंबून आहे. तर एकंदरीतच या संपूर्ण चर्चेत एक महत्त्वाचा विषय यामध्ये हाच निघालेला आहे की मागच्या वेळेस जे निवडणूक झाली त्यामध्ये 100% भाजप किंवा युतीकडे हा जिल्हा राहिलेला आहे, आणि या लोकसभेत भाजपनी नागपूरनंतर आपला गड राखला हेही पाहायला गेलं. पण विधानसभेत तसं राहणार नाही, कारण याकडे महाविकास आघाडी असो, महायुती असो किंवा वंचित असो, या तिन्ही पक्षांमध्ये काहीतरी म्हणजे कोणी एक पक्षाचं बलाबल राहणार नाही हे या चर्चेतून सूर या ठिकाणी निघतो आहे. तिन्ही पक्षांना तिन्ही महत्त्वाच्या पक्षांना या ठिकाणी कुठंतरी चांगले दिवस येऊ शकतात असं या ठिकाणी या चर्चेतून बाहेर निघतं आहे. नेमकं आता या विधानसभेत काय रिझल्ट लागतो हे येणाऱ्या 23 तारखेलाच समजेल. नमस्कार, हा मुंबई तकचा विशेष कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. नमस्कार.